नमो बुद्धाय, जय भीम। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते। त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत आणि ज्यांच्यामुळे आम्हाला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे संविधानाचे शिल्पकार, युग पुरुष, युग प्रवर्तक, भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी सुद्धा त्रिवार वंदन करते। आज आपण एका फारच पवित्र आणि शांततादायक विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे बुद्ध वंदना। कधी तुम्ही विचार केलाय का आपण बुद्धं शरणं गच्छामि असं का म्हणतो? या वाक्यांचा अर्थ काय आहे आणि त्यामागचं खरं आध्यात्मिक महत्त्व काय आहे? चला तर शांत मनाने आपण ही यात्रा सुरू करूया। भगवान बुद्धांनी खूप संघर्षानंतर ज्ञानप्राप्ती केली। त्यांनी नुसतं आत्मज्ञान मिळवलं नाही तर त्याचा मार्गही सगळ्यांसाठी खुला केला। त्यावेळी लोक त्यांच्या चरणी झुकले आदराने आणि श्रद्धेने। तेव्हा सुरू झाली बुद्ध वंदना। ती वंदना फक्त व्यक्तिपूजा नव्हती तर बुद्धत्वाच्या मार्गाची वंदना होती, सत्य, करुणा आणि समतेच्या मार्गाची। बुद्ध, धम्म आणि संघ ह्या तिन्ही रत्नांना आपण त्रिसरण म्हणून वंदन करतो। चला आता आपण शब्दशः अर्थ पाहूया। बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे मी बुद्धाकडे शरण जातो, म्हणजे मी आता अंधश्रद्धा, भ्रम यापासून दूर होऊन ज्ञान आणि विवेकाचा मार्ग स्वीकारतो। धम्मं शरणं गच्छामि म्हणजे मी धम्माकडे शरण जातो। तर धम्म म्हणजे काय? तो आहे सत्य, नीती, करुणा आणि समतेचा जीवन मार्ग। संघं शरणं गच्छामि म्हणजे मी संघाकडे शरण जातो। संघ म्हणजे काय? बुद्धाने घडविलेला असा समाज जो धम्माचा प्रचार आणि आचरण करतो। आपण ही त्रिसरण वंदना तीनदा म्हणतो। पहिल्यांदा बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। मग पुन्हा द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि आणि शेवटी तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। हे फक्त शब्द नाही आहेत, हे आहे आपण आता नव्या आयुष्याला तयार आहोत याचं पावित्र्यपूर्ण जाहीर विधान। ही वंदना का म्हणावी? कारण ती आपल्याला सतत जागृत ठेवते, आपल्या जीवनाला दिशा देते की आपण कोणत्या मार्गावर आहोत। जेव्हा आपण बुद्धं शरणं गच्छामि म्हणतो तेव्हा आपण सांगतो की आता मी दुःख, क्रोध, लोभ याचं आयुष्य नाही जगणार। मी जागरूकतेचं, करुणेचं आणि शांतीचं आयुष्य जगणार। ही वंदना मनाची चंचलता कमी करते, आत्मविश्वास वाढवते आणि आपल्याला स्वतःकडे नेते। आज ज्या वेगाने जग बदलतंय त्यात आपलं मन अस्थिर होतं, कधी चिंता, कधी तणाव तर कधी दुःख। त्यावेळी ही वंदना आपल्याला केंद्रित करते। आपण कोण आहोत, आपला मार्ग काय आहे हे आपल्याला आठवण करून देते। ती आपल्याला आठवण करून देते की तू फक्त शरीर नाहीस, तू एक जागरूक, विवेकी,
माणूस आहेस. बुद्धवंदना ही केवळ धार्मिक परंपरा नाही, ती आहे मानवी मूल्यांची आठवण. ती आहे स्वतःमध्ये बदल घडवण्याची प्रेरणा. ही वंदना नित्य म्हणायची, अभ्यासायची आणि सर्वांपर्यंत पोहोचवायची. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बुद्धं शरणं गच्छामि. शांततेच्या मार्गावर राहा. नमो बुद्धाय. जय भीम.